ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी सहभाग घेतलाय आणि स्पर्धा मोठी स्पर्धा या ठिकाणी पूर्णत्वाकडे जात असताना आपण बघतोय याची डोळा याची देही अनुभवतोय। एखादी मोठी स्पर्धा जेव्हा आपण आयोजित करतो जेव्हा सिंधुदुर्ग असोसिएशनचं या ठिकाणी जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा बहुतेक वेळा या स्पर्धा आयोजन आणि नियोजनासाठी ओळखल्या जातात। त्या सिंधुदुर्ग असोसिएशनचे अध्यक्ष गौरवजी नागवेकर सर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। या मेगा फायनल मध्ये त्यांना विनंती असेल या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये बसा। सेक्रेटरी अमोल बोवाटे जर उपस्थित असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय। गोलंदाजी मार्कवर समीर वेंगुर्लेकर, मॅन फ्रॉम वेंगुर्ला। चला बघूया या ठिकाणी गणेश कुबल स्वतः जबाबदारी घेतो या ठिकाणी कर्णधाराच्या भूमिकेत दिसतोय आज मात्र या ठिकाणी त्याला साथ मिळेल। चंद्र जाधव त्याचा एक चांगला मित्र, खूप स्पर्धा एकत्र खेळल्यात त्या दोघांनी आणि आपल्या संघाला सामना विजय करून दिलाय। नवीन एक उदयमुख खेळाडू सिंधुदुर्गातील समीर वेंगुर्लेकर 2-3 वर्षांमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीमुळे धारेने या ठिकाणी प्रभावित केले। पहिला चेंडू पोलर लाईनचा चेंडू होता, सर्व बॅटने खेळलाय। गुरु पिंगळे या ठिकाणी येतो स्क्रीनवर। पहिला चेंडू सुरेखरित्या या ठिकाणी हाताळला गेलाय। एका धावेसाठी एका धावेने धावफलका श्री गणेशा केला गेलाय। सर्व सिंधुदुर्ग वासियांच्या ठिकाणी नजरा या क्रिकेट टुर्नामेंटवर, या स्पर्धेवर गावावरून सुद्धा या ठिकाणी आपल्याला फोन येत आहेत। कालच खेळलेला दाजी नाईक त्याने सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे तर फोन करून आपण सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय। दरम्यानच्या काळात या ठिकाणी विनोदजी नागवेकर सर यांचं सुद्धा आगमन होत आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय। मान्यवर विनोदजी नागवेकर त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतायत। थोड्या वेळाने त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करूच, पण आता या ठिकाणी शब्दसुमन वाहू शकतो। दुसरा चेंडू हलक्याच खेळून काढला गेला, स्टीअर केला या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये। एका धावेसाठी एका धावेने धावफलक 2 या धावसंख्येवर। सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसत आहेत दोन्ही खेळाडू, सन्मान देत आहेत। चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि कमजोर चेंडूवर नक्कीच तुटून पडायचा, असं काहीसे या ठिकाणी रणनीती करताना दिसत। लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू तेज तर रफ्तार भरा चेंडू होता, सरळ बॅटने खेळला। विपुल पवार परतीची फेकी करेल तोपर्यंत मात्र एक धाव। 3 धावा 3 चेंडूंवर बघायला मिळत आहेत, 3 एकेरी धावा। खूपच चांगला या ठिकाणी भरणा दिसतोय तो आनंद महेश 11 या संघाच्या बाजूने जर बघितलं तर एका बाजूला अरविंद नेमळेकर आहे, फिरकीचा जादूगार म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जातं, तो सुद्धा या ठिकाणी दिसेल गोलंदाजी करताना। परत एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी तेज तरार, मात्र विपुल येतोय, विपुल रोखतोय, परतीची फेकी करतो, थोडीशी या ठिकाणी ढिलाई झालाय, फंबल झालाय। दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण केलेली चांगली रणनीती विंडोकडे बघायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा, 4 चेंडूचा झालाय समाप्त। आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला आणि आपल्या गोलंदाजीवर जो विश्वास दाखवलाय, गोलंदाजांवर जो विश्वास दाखवलाय तो कुठेतरी या ठिकाणी सार्थ करतोय। समीर वेंगुर्लेकर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये करताना बघायला मिळतोय, मात्र या ठिकाणी चूक झाली। या चेंडूवर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, सर्व बॅटने खेळलाय। लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या डोक्यावरून या ठिकाणी चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी, 4 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर। आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक, अजून हे एका चेंडूचा खेळ शिल्लक। फास्ट जरा घ्या, स्पीड अप घ्या जरा, अजूनही आपल्याकडे वेळ कमी आहे। धाव फलक 9 धावसंख्या, 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त, अजून एकच चेंडूचा खेळ बाकी या पॉवर प्ले मध्ये। प्रथमतः 4 षटक सुरेखरित्या हाताळले, 4 चेंडू, त्यानंतर मात्र या ठिकाणी एक मोठा फटका बघायला मिळालाय। धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर। क्षेत्ररक्षणात बदल केला गेला या ठिकाणी बघितला तर मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ठेवला गेले। लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये आलाय विपुल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेज तर रफ्तार भरा चेंडू, वेग एवढा होता की चेंडू जाऊन विसावतोय गणेश कुबल याच्या हातामध्ये।
काहीच नाही कळक आणि बोको गेलो म्हाळक अशा प्रकारची स्थिती बघायला मिळाली ती फलंदाजाची. चेंडू निर्धाव स्वरूपात गणला गेला आणि या ठिकाणी या निर्धाव चेंडूने या षटकाची झाली सांगता. पहिल्या वेळेला षटकाच्या सांगतेनंतर बिनबाद 900 धावसंख्या. डीजे धावफलक जाऊन पोहोचलाय 9 धावा. पहिले षटक संपलाय. अनिवार्य पॉवर प्लेचा पहिले षटक हे समाप्त झाले. त्यानंतर धावफलकाचा जर विचार केला तर 9 धावा या धावफलकावर बिनबाद 9 धावा. क्षेत्र कोणतंही असो या ठिकाणी मंडळाकडनं सूचना येत आहे 2 रनची पॅलेंटी असेल या ठिकाणी आनंद महेश संघाला. त्याने या ठिकाणी सेफ्टी गार्ड चेंज केले ग्राउंड मैदानामध्ये त्यांच्यासाठी. नियम सर्वांसाठी सारखेच असतात. अगोदरच बोललो होता या ठिकाणी 2 रनची पॅलेंटी म्हणजे या ठिकाणी जेवढे काही धावा असतील त्यामध्ये 2 धावा ऍड होतील. गोलंदाजी मागवर गणेश कुबल. शेवटी टोटल मध्ये 2 धावा ऍड होतील आणि त्यानंतर त्याला टार्गेट दिलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठा फटका गणेश कुबल याच्या विरुद्ध गुरु पिंगळ्याच्या बॅटमधनं धावफलक जाऊन पोहोचलाय 15 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू होता निर्धाव स्वरूपाचा. त्यानंतर या ठिकाणी हा चेंडू लोअर फुल टॉस प्रकारचा खराब चेंडू. त्याचा पुरेपूर समाचार खरपूस समाचार घेताना दिसलाय गुरु पिंगळे. चेंडूला पाठवले 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास या ठिकाणी बघायला मिळालाय. परत एकदा चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी बॅट मधच्या स्लॉट मध्ये घेऊन व्यवस्थित प्लॉट मध्ये पाठवलाय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार आक्रमण केले गेले या ठिकाणी. ते सुद्धा या ठिकाणी गणेश कुबल सारख्या एका कंदा प्लेयरावर. तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक 21 धावा. गुरु पिंगळेचा कौतुक करावा लागेल या ठिकाणी. एखाद्या मोठ्या खेळाडूंबरोबर खेळताना जे जिगर लागतं, जे कलेजे लागते, जो आत्मविश्वास लागतोय तो या ठिकाणी दाखवला गेलाय. धावफलक 22 धावा. 4 चेंडूचे सांगत होते. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना बघतोय. मेगा फायनल ग्रँड मेगा फायनल या सिंधुदुर्ग चषकाचा. चित्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नसतो आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही कुठलाही पर्याय नसतो. हे भरपूर वेळा बघितलं आपण. हेच 2 संघ या ठिकाणी कष्ट करतात. ते सुद्धा या ठिकाणी महाकिताब मिळवण्यासाठी सिंधुदुर्ग चषक. हे चषक कुठल्या बाजूला जाईल हे बघावं लागेल. एका बाजूने सिंधुदुर्ग बॉयज सिंधुदुर्ग असोसिएशनच्या माध्यमातून जे खेळाडू या ठिकाणी मुंबईमध्ये नोकरी व्यवसायासाठी असतात आणि त्यांना क्रिकेटची आवड आहे, मात्र गावी त्यांना खेळता येत नाही, व्यावसायिक क्रिकेट खेळत नाही, ते फक्त संडे टू संडे प्रॅक्टिस करत असतात. आणि त्या प्रॅक्टिस मधून एक संघ आपण जर बघतोय तो फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि दुसऱ्या बाजूने एक व्यावसायिक खेळाडू बघतोय ज्यामध्ये व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे असे खेळाडू बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेल उडला, जेल खाली क्षेत्ररक्षक आणि जी प्राइज विकेट पाहिजे होती ती मिळून दिली या ठिकाणी गणेश कुबलने. गुरु या ठिकाणी माघारी परततोय. 2 षटकार मारलेत गुरुने जरूर, मात्र या ठिकाणी आता मात्र कॅच आउट होऊन माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावतोय. धावसंख्या होतोय ती 23 धावा. डीजे
कमबॅक केलाय, कमबॅक झाला या ठिकाणी आणि जी प्राइज विकेट पाहिजे सेलिब्रेशन जर बघितलं त्या खेळाडूचं ज्याने कॅच पकडली त्यावरच समजतंय केवढी महत्वाची विकेट होते आणि त्या विकेटच्या जोरावर या ठिकाणी सुरेखा धावफलक बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा. दुसरं षटक समाप्त होत आलाय. निलेश चव्हाण हा क्षेत्ररक्षक होता. आताच आम्हाला माहिती मिळते गौरेश नागवेकर यांच्याकडनं निलेशने ते कॅच पकडले. प्राइज विकेट गोलंदाजी मागवर गोलंदाज प्रतीक गवंडे ज्याने काल सुरेखा ओपनिंग करून दिली होती. प्रतीक गवंडे या ठिकाणी गोलंदाजी मागवर सज्ज होईल. समोर लेफ्ट हँड बॅट्समन अभय. नॉन स्ट्राइक एंडवर शरद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरेखा गोलंदाजी तेज तरार गोलंदाजी गुड लेन स्पॉट वरून चेंडू थोडासा वर येतोय आणि विस्तावतोय जाऊन नक्कीच गणेश कुबरेच्या हातमध्ये. चेंडू निर्धाव स्वरूपाचा 23 धावा या धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना संघ आपण बघतोय सिंधुदुर्ग बॉयज. दुसरा चेंडू प्रत्येकाचा पुढे टाकलेला चेंडू पुलर लाईनचा चेंडू हलक्या स्टेअर केला या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये स्वतः फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करतोय आणि परतीची फेक येतोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एका धावाने धावफलक 24 धावा 2 डझन धावसंख्या या स्कोर बोर्डवर बघायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात आणि विकेट सुद्धा तेवढीच महत्वाची होती. गुरु पिंगळे सारखा गडी हा तंबूच्या आश्रयाला या मोठ्या सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये स्वस्तात माघारी परतलाय. थोडासा क्षेत्ररक्षणात परत एकदा बदल केला जातोय कारण एक राईट हँड बॅट्समन स्ट्राईक वर येतोय. शरद आलाय परत आणि त्याने ठोकलाय मोठा फटका. काय कॅच पकडले सुंदर या ठिकाणी. काय कॅच पकडले या ठिकाणी. वाटलं होतं या ठिकाणी चेंडू चौकारासाठी जाईल मात्र तिथे कव्हर केलंय अंतर आणि गडी माघारी पाठवलाय. डीजे मात्र सुरक क्षेत्ररक्षण माघारी पाठवतोय. शरद याला धावसंख्या स्थिरावतोय 24 धावा या धावफलकावर. न्यू बॅटर दीपक सावंत मॅन फ्रॉम बॉडी. आकुटप्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसतोय. वेगाने टाकलेली गोलंदाजी वेगवान गोलंदाजी वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी. टप्पा चांगला अचूक टप्पा त्यानंतर चेंडूला थोडंसं या ठिकाणी रेस दिले त्यामुळे उसळी घेतोय चेंडू. परत एकदा फुलर लाईनचा चेंडू सुरेख रफ्तार बघायला मिळते. मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट यायच्या आधी चेंडू जातोय या ठिकाणी. प्रथमतः बीट झालाय फलंदाज त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालाय मात्र बॅकअप चांगला परत एकदा बघायला मिळतोय गणेश खन्ना. चेंडू निर्धाव स्वरूपात घडला गेलाय. सुरेख कमबॅक या ठिकाणी प्रत्येकाच्या मार्फत बघायला मिळतोय. एक रन खर्च केला एक गडी माघारी पाठवला या चेंडूवर. मोठा फटका इन्साइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न विपुल येतोय चेंडूवर. विपुल कडनं या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय मात्र थोडासा प्रयत्न माघारी पडतात आणि या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवर. षटकाची झाली सांगता फक्त 5 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक साठी. 5 धावा खर्च करत असताना एक गडी मात्र माघारी पाठवलाय. धावफलकाचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावर एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी चालू असताना बघतोय आपण. आनंद महेश 11 वर्सेस सिंधुदुर्ग बॉयज. डीजे फायनलचा आनंद घेण्यासाठी ज्यांच्याकडनं या ठिकाणी
ज्या सुरेखा ट्रॉफ्या आपण बघतोय, आकर्षक ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कार केलेत, ते सन्माननीय श्री संजयजी पावशे सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. ज्यांनी या ठिकाणी एक सुरेख ज्या आपण ट्रॉफ्या बघतोय, त्या ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केल्यात ते आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय श्री संजयजी पावसे सर यांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी यायचंय. बॉलर नेम इज अरविंद नेमळेकर, मॅन फ्रॉम नेमळे. फिरकीचा जादूगार म्हणून सिंधुदुर्ग ज्याला ओळखलं जातं, तो अरविंद नेमळेकर या ठिकाणी दिसेल आपल्याला. मात्र या ठिकाणी हलकेचा चेंडूला पाठवलं गेलंय. फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी दिशा दिली फक्त चेंडूला. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 धावा. सुरेखा गुणलेखन आमच्या सोबत संदीप सर करतायत, त्याचबरोबर त्यांना योगदान दिले सागर पालव यांनी सुद्धा, त्यांचं सुद्धा खरोखरच खूप आभार. या स्पर्धेच्या दरम्यान परत एकदा 4 लाईनचा चेंडू होता, मोठा फटका, ओव्हर पेचर चेंडू, त्याचा फायदा उठवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सरळ 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. आणि आल्या महेश पावसे सरांचं स्वागत षटकाराने केलंय, म्हणून साहेबांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केलाय. 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी मिळेल अभय याला या षटकारासाठी. धन्यवाद संजय पावशे सर. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवणं गरजेचं असतं आणि असे जेव्हा दाते येतात तेव्हा नक्कीच या ठिकाणी खेळाडूंचं मनोबल वाढलं जातं. आणि कमबॅक केले परत एकदा बघायला मिळाले. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनाचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एक षटकार मारल्यानंतर लगेचच 1 तीर तो 1 मेरी बघायला मिळते. दुसऱ्याच्या चेंडूवर माघारी पाठवले, कॉट आउट या ठिकाणी कॉट आउट होऊन माघारी परततोय अभय पालव. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच 6 धावा. ताकद होते, एलिव्हेशन होतं या फटक्यामध्ये आणि प्लॉट मध्ये घेऊन सुरेख फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. परत एकदा संजय पावशे सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक येतंय गणेश याच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी गणेश रावलेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ते आमचे सन्माननीय श्री संजयजी पावसे सर यांच्याकडनं. आणि पावसे सरांचं नेहमीच योगदान असतं या मंडळाला म्हणा, कुठलाही टुर्नामेंट किंवा कुठलाही कार्यक्रम असो, पावसे सर नेहमी सदळ हाताने मदत करत असतात. पुलर यांचा चेंडू होता, मोठा फिरवलं या ठिकाणी 2 चेंडू लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडूला या ठिकाणी आतल्या साईडला वळवतोय, ऑफ ब्रेक टाकला या चेंडूवर. 1 रन मिळेल या चेंडूवर. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 45. शेवटचा चेंडू, या इनिंगची सांगता करणारा, भैरवी घालणारा चेंडू घेऊन अरविंद नेमळेकर. स्ट्राइक एंडवर दीपक सावंत. नेमळे गावातून या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालाय. अरविंद नेमळेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी कहीं पे निघाई कहीं पे निशाणा, चौथे धाव खेळण्याचा प्रयत्न पुरा होईल का? आउट, रन आउट. शेवटच्या चेंडूवर रन आउट. 1च धाव निघेल आणि या 1 धावने धाव फलक 46 धावा. परत एकदा सर्वांचे आभार. आणि 2 धावा पॅलेंटी, म्हणजे 46 धावा झाल्यात. पॅलेंटीच्या 2 धावा, टोटल 48 धावा. 49 धावांचं आव्हान असेल. 46 धावा झाल्यात, 2 धावा हे पॅलेंटीच्या होत्या, पॅलेंटी लागली या संघाला. आणि त्यानंतर या ठिकाणी 48 धावा जमवले गेलेत, म्हणजेच काय तर 49 धावांचं आव्हान असेल 4 षटकांमध्ये. परत एकदा सर्वांचे आभार सिंधुदुर्ग बॉयज कमिटीचे.
सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि या सुंदर स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी सिद्धेश काष्टे मनापासून तुमच्या सर्वांचं आभार मानतो आणि आजच्या दिवसासाठी रजा घेतो आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय. या दुसऱ्या इनिंगसाठी आवाज ऐकूया. सिंधुदुर्गातील एक बुलंद आवाज, गोड मंजूर आवाज, ज्याने सिंधुदुर्गामध्ये तसेच मुंबई सारख्या ठिकाणी सुप्रीमो सारखी एक नावाजली स्पर्धा, त्याचबरोबर गोवा सारखी स्पर्धा सुद्धा गाजवली अशा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य श्री प्रसादजी परस्तर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी रजा घेतोय. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. त्यांचे मनपूर्वक आभार, कारण आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. शेवटची इनिंग सुरू आहे, त्यामुळे सर्व पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी झाली नसती. त्यामध्ये निश्चितच संजय पावशे साहेबांचा उल्लेख करेन. ट्रॉफीचा जी अप्रतिम सहकार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आपण बघायचं मागाशी बघितलं की थोड्याच वेळापूर्वी ते इथे आले होते. नामदार रवींद्र चव्हाण साहेब, कोकण सुपुत्र. त्यानंतर सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांचा सुद्धा इथे मी उल्लेख करेन. त्यानंतर प्रल्हादजी म्हात्रे यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. खूप चांगलं सहकार्य प्रल्हादजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे स्पर्धेमध्ये. त्यानंतर नंदू परब साहेब, डॉक्टर सर्वेश सावंत साहेब, पवन पाटील साहेब जे कोपरचे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य झालंय. त्यानंतर दीपेश म्हात्रे साहेब, त्यानंतर संजय लक्ष्मण पालव यांचा मी उल्लेख करेन. मालिकावरची सायकल आपल्याला बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, त्याच्यावर उत्तर दिलंय आणि चेंडूला पाठवून दिलंय बंगल्याच्या आतमध्ये, सीमारेषे बाहेर षटकार.
तर षटकार मारलाय तो फलंदाज आलेला आहे आपण बघतोय म्हणजे विपुल पवारने. गुड शॉट. ओ अजून एक बॅक टू बॅक हिट आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड हँडसम सीमारेश्वर षटकार. ज्याने मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल षटक टाकलं होतं 3 धावेंचं. ऑन साईडला पुलचा फटका. तिथे मिड विकेटला ते क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटची निश्चितच गरज होती. मच निडेड विकेट आणि मिळवून दिली ती अंकुशने. फलंदाज बाद. टेंडर आहे आणि फक्त फलंदाज बाद होतोय. आणि अंकुशने थ्रू आउट द टुर्नामेंट आपण जर बघितलं तर स्पर्धेमध्ये त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. इव्हन इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली आहे. धावा खर्च केल्या नाहीत अजिबात. स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्या फलंदाज आपण होतो म्हणजे समीर. येस डेफिनेटली ग्राउंड छोटं असून सुद्धा मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये अंकुशने. बघायचं अंकुशने तर पहिल्या चेंडू विकेट काढून अंकुश टाळण्याचा प्रयत्न तर केलाय, पण बघायचं पुन्हा तर लेफ्ट हँडरची जागा लेफ्ट हँडरच घेतोय स्ट्रायकिंग एंडला समीर. 2 उत्कृष्ट झेल सुद्धा टिपलेत या स्पर्धेमध्ये समीर. लेफ्ट आर्म विकेट. पुलने त्या बॉटम हँडचा वापर केला. फॉलोअर मध्ये आपण बघतोय चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली समीरने. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. त्याला माहिती आहे की एखाद्याला विपुल पवारची बॅट तळपली आहे, त्यामुळे त्याला स्ट्राईक रेटवर आणणं गरजेचं आहे जेणेकरून तो लवकर सामना फिनिश करेल. धावसंख्येत भर झाली मला समजा संदीप. धावसंख्या 31-31. 16 चेंडू आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कोकण ओपन विभागातून आपण बघतोय की आनंद महेश लेवण या संघाने बाजी मारली. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे गोलंदाज अंकुश साठी. वेगवान चेंडू
भन्नाट वेग पण दिशेवर नियंत्रण नाहीये. ऑफ स्टोनच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल. वेग प्रचंड आहे. आपण बघतो की डावकुरे खेळाडू हे जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. क्रिकेटच्या आयुष्यात जेव्हा पाऊल ठेवतात ताकद अजून द्विगुणित होते. ती ताकद अंकुशमध्ये आहे, याच्यात त्रिमात्र शंका नाही. बघायचं विपुल पवार त्याला काय उत्तर देतोय. पुढचा चेंडू स्टेपाडून चांगला फटका तिथे क्षेत्र आपण बघतोय. लॉंग ऑनला तिथे क्षेत्रशः काय तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत विपुल एकच धाव तिथे कंप्लीट करतो. शरद त्या ठिकाणी डीप मध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण बघतोय मैदानावर. विपुल पवारची पॉवरफुल बॅटिंग बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आणि जर दीपक पालवणे जर कॅश बघायला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे संजय भाऊच्या साहेबांकडून. स्पेशल प्राइज आहे. पुढचा चेंडू घेऊन अंकुश सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला समीर. वेगवान चेंडू इनसाइड एज. फिल्डिंग पत्र खूप चांगली बघायला मिळते. रनआउटची संधी होती. इथे विकेट किपर येण्याची वाट न बघता डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की डायरेक्ट हिट जरी केला असता तर मला असं वाटतं संजय भाऊच्या आपण नक्कीच 500 रुपये तरी दिले असते. दीपक पालव यांना नाही 100 रुपये म्हणतात. डायरेक्ट हिट नाही केलं तरी सुद्धा 100 रुपये. बघा हिट नाही केलं हरकत नाही तरी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी अनाऊन्स केलंय दीपक पालव यांच्यासाठी. डॉट बॉल बघायला मिळाला. वेगवान चेंडू बघायला मिळाला अंकुशचा. कंट्रोल निश्चितच करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित जरी ती 33 धावा. ओ दिशेवर नियंत्रण नाहीये. पुन्हा आपण बघतोय की चेंडू बघतोय लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 34 धावा. अजूनही 15 धावा तो धाव थोडासा दूर आहे. अजूनही 15 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी आनंद महेश लेवणे या संघाला. अंकुश पुन्हा पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म द विकेट. वेगवान चेंडू दिशेवर पुन्हा नियंत्रण नाहीये. खराब गोलंदाजी बघतोय. अंकुशचं मगाशी आपण निश्चित कौतुक केलं कारण इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. मोठ्या फटक्यांपासून खेळाडूंना वंचित ठेवतो, फलंदाजांना वंचित ठेवलं होतं. अशा मुमेंटला मात्र बघतोय की स्वतःहून आता तो धावा खर्च करतोय समोरच्या संघासाठी. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. 35 वर 35 वर. निश्चितच मोठ्या सामन्याचा दबाव त्याच्यावर आहे. कारण इव्हन बघितलं की पहिल्या षटकामध्ये 30 धावा येऊन सुद्धा आपण कमबॅक करू शकतो हा विश्वास असायला हवा होता अंकुश मध्ये. पण दबावाचा मात्र अजूनही आहे तो अंकुशवर. आता मात्र राऊंड विकेट अटॅक करेल. ट्रॅक चेंज केलाय. समोर समीर. चेंज ऑफ पेस आहे. गतीमध्ये परिवर्तन. चेंडू फाईन लेग बाउंड्री दिशेने वेगळी वाटचाल करतोय. चेंडू निघून गेलाय. अचानक चेंडू खाली राहिलाय. सीमारेषेवर जातोय चौकार. दहा धाब्यांची अजूनही गरज आहे. शेवटचा चेंडू षटकाला शिल्लक. अंकुश तयार. डीप मध्ये दीपक तयार. राऊंड विकेट. स्लो रन चेंडू लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. विकेट किपर डाऊन द कॅच. गणेश त्या ठिकाणी चूक करत नाहीये. कॉमेंट्री पासून आवाज येत होता की तिथे दीपक पालवणे यायला होतं पुढे झेल घेण्यासाठी पण गणेशने सांगितलं की माझा झेल आहे मी घेऊ शकतो. फलंदाज बाद होतोय.
मच सर्व पंचांचं. शरद राऊंड विकेट. बघायचे चेंडू मागे जातो निघून. ओ गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण दीपक पालव त्या ठिकाणी. एक भूमिका वेगळीच आहे आयोजकांची भूमिका. त्यातून आपण बघतो ऍज अ फिल्डर म्हणून सुद्धा अप्रतिम कामगिरी म्हणतो. एकही चेंडू मिस केला नाही आतापर्यंत, त्यामुळे चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 1000 रुपयाचा कॅश प्राइज निश्चितच संजय बावशी साहेबांनी लावलाय झेलसाठी. स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो गणेश पालव नाही तर गणेश कुबल. स्लॉग हिट करायचा प्रयत्न अपील पंचांकडे होत आहे. नॉन स्ट्राईक एंडचा बोलल्यानंतर स्ट्राईक एंडकडे धावत होता. पंचांच्या पाठोपाठ आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चं कौतुक करूया. थँक्यू विघ्नेश अँड प्रथमेश ऑल टीम. गौरव सावंतचा उल्लेख करेन, खूप चांगलं सहकार्य केलं. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून बघतो की ग्रामीण टेनिस क्रिकेट कडून लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं या स्पर्धेचं, त्याबद्दल त्यांचे आभार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करायचा प्रयत्न. चेंडू एसटीवरनं वेगाने निघून जातो गणेशच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव टाकलेत सलग. 9 चेंडू आणि 9 धावा. थँक्यू विघ्नेश. वी ऑल्सो से थँक्स टू अवर व्हेरी गुड स्कोरर संदीप आणि त्याचबरोबर सागर पालव. अप्रतिम भूमिका या स्पर्धेमध्ये ऍज अ स्कोर म्हणून काम पाहिली आणि एखाद्या समालोचकाच्या पाठीचा कणा जो असतो स्कोरर असतो त्यांनी मात्र खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार इथे व्यक्त करतो संदीप आणि सागर पालव. चला 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मॅच जरा स्पीडअप करा, बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको आहे. जर फिल्डिंग म्हणजेच सिंधुदुर्ग बॉईज जर सामना जिंकला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक अनाऊन्स केलंय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स केलंय, माफ करा इकडे जरी चूक झाली. 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे सिंधुदुर्ग बॉईज संघासाठी. फुलटॉ चेंडू आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. चेंडू शिल्लक आहे. चला चेंडू आलेला आहे. सामना आपण सुरू करूया. 3 धावांची अजूनही गरज. स्ट्राईक एंडला गणेश कुबल. अपील स्ट्रॉंग होते. येस इट इज एक्झॅक्टली स्टंपच्या समोर प्लम पकडला गेलाय आणि विकेट मिळते ती शरदला. गणेश कुबल बॅक टू डगआउट. जर पहिलं षटक एवढं जर महाग ठरलं नसतं तर मॅच मध्ये अजूनही रंगत वाढली असती. कारण नंतरच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजीने कंबर कसली, गोलंदाजी केली अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अंकुशचं षटक म्हणावं, त्यानंतर आपण बघतो की शरदचं षटक म्हणावं, या दोन्ही षटकामध्ये निश्चितच कमबॅक केलंय. पण आता मात्र सामना थोडासा मात्र दूर होत चाललाय. आपण बघतोय की चेंडू शिल्लक मात्र मैदानात 7 आणि करायच्या त्या 3 धावा सामना जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू. पंचांचे आभार इथे व्यक्त केले, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट टीमचे आभार इथे व्यक्त केले, आमच्या गुणसंख्या लेखांचे आभार इथे व्यक्त केले, त्याचबरोबर आमच्या ज्याप्रमाणे नेपथ्य बघायला मिळते त्यांचा आभार इथे व्यक्त करतो. डीजेचे आभार हे व्यक्त करतो. आमच्या आवाजाची काळजी घेतली, अप्रतिम संगीत ऐकायला मिळालं त्याबद्दल डीजेचे आभार. गोलंदाज सज्ज होत आहे. शरद समोर आले फलंदाज बघतो, त्याची फलंदाजीला तो म्हणजेच रजत. आउट साइडला चेंडूला प्लेस केली, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत एकच धाव म्हणजे सामना गेला तो शेवट षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल की काय, पण शरदने खूप चांगलं कमबॅक करून दिले. अवघ्या तर 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे मैदानावर 6. धन्यवाद व्यक्त करता करता सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार इथे व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्याशिवाय तिसरा पर्व इथे मात्र एवढ्या थाटामाटामध्ये पार पडलं नसतं. त्याबद्दल आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार, हृदय अंतकरणाचा आभार. आणि असंच आपलं प्रेम या स्पर्धेवर, आमच्या आयोजकांवर, सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनवर असंच राहू द्या ही आम्ही आशा इथे बाळगतो. 2 धावांची अजूनही गरज आहे. गणेश रावले बॉलिंग मार्कवर. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्राईकला फलंदाज बघतोय तो म्हणजे रजत.
शेवटचं षटक, 6 चेंडू शिल्लक आणि 2 धाव्यांची गरज. गणेश रावले बॉलिंग मार्कवर. बघायचंय विजय इथे मिळून येईल का. इथे मात्र हे षटक टाकत असताना विकेट्स काढेल का गणेश रावले. बॉटमॅनचा वापर फॉलोमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न निश्चितच केला पण थोडासा दूर आला चेंडू. स्कोर इज इक्वल, स्कोर इज लेवल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण बघतोय धावफरक म्हणजे 48. स्कोर इज इक्वल. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. पण एक कडवी झुंज दिली सिंधुदुर्ग बॉयजच्या संघाने. 30 धावा पहिल्या षटकामध्ये येऊन सुद्धा नंतरच्या दोन्ही षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलंय. चांगल्या विकेट सुद्धा त्यांनी काढल्या. आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. सर्व खेळाडू आता मात्र सर्कलच्या आतमध्ये येत आहेत, क्लोज होत आहेत. एक धाव रोखायची आहे. बघायचंय प्रयत्न सुरू आहेत. गणेश रावले चेंडू मध्ये झेल उडालाय. इथे होणार का झेल पूर्ण. शक्यता फुकू कमी आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषेवर चौकार आणि मॅच फिनिश. चॅम्पियन संघ ठरला तिसऱ्या पर्वाचा. आनंद महेश 11 कोकण ओपन विभागातून या संघाने बाजी मारली आहे आणि दुसरा क्रमांक पटकावल्या स्पर्धेमध्ये तो बघतोय म्हणजेच सिंधुदुर्ग बॉयज या संघाने. अभिनंदन दोन्ही संघांचं. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.